भारतातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना वर्ल्ड वाईड अचिव्हर्स यांच्यातर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमीला प्राप्त झाला असून नुकतेच नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण संपन्न झाले. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित संजीवनी अकॅडमीच्या यशस्वी मालेमध्ये पुन्हा एकदा या निमित्तानं एक मानाचा शिरपेच रोवला गेलाय. संजीवनी अकॅडमी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून नेहमीच वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करत असते आणि याची फलश्रुती म्हणून दिनांक 9 मार्च रोजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव असा प्रथम क्रमांकाचा उदयोन्मुख शाळा हा बहुमान मिळाला आहे. याच गोष्टीचं औचित्य साधून दिनांक 11 मार्च रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच संस्थेचे व्यवस्थापक नितीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शाळेच्या संचालिका मनालीताई कोल्हे आणि प्राचार्या श्रीनीला काला यांच्याकडे प्रथम क्रमांकाचं स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश कोठारी, डॉक्टर अजय गर्जे, डॉक्टर दत्तात्रय मुळे, डॉक्टर हेमंत राठी, डॉक्टर श्रीधर फडके, डॉक्टर राजेंद्र श्रीमाळे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सई देशमुख, रेड्डी सर, वैशाली पाटील, बजाज, वीरेश अग्रवाल, संभाजी नाईक उपस्थित होते. यासह संस्थेचे कार्यकारी संचालक अमितदादा कोल्हे, संचालक सांगळे सर, जाधव सर, शाळेचे निवृत्त प्राचार्य आव्हाड सर, संजीवनी समूहाच्या सर्व शाळा विभागाचे सन्मान्य प्राचार्य, सर्व पालक, शिक्षक संघाचे प्रतिनिधी आणि इतर सन्माननीय आमंत्रित पालक पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नेमकं काम आणि व्यवस्थापन कसं चालतं याचीही पाहणी करण्यात आली. कार्यक्रमात आतापर्यंत शाळेतील क्रीडा आणि विविध इतर स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. शाळेच्या संचालिका मनाली कोल्हेंनी शाळेच्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचे या निमित्तानं आभार मानलेत आणि तुमच्या सहकार्यानं हे होऊ शकलं नसतं यासाठी अकॅडमीचे पालक विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक केले. 9 मार्च 2017 या रोजी संजीवनी अकॅडमी याला दिल्लीमध्ये हयात हॉटेलमध्ये बेस्ट इमर्जिंग स्कूल ऑफ महाराष्ट्र असा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ही अवॉर्ड सेरेमनी वर्ल्ड वाईड अचिव्हर्स जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत एशिया एज्युकेशन समिट यामार्फत ठेवलेली गेली होती आणि हा अवॉर्ड आम्हाला मिनिस्टर ऑफ स्टेट HRD दिल्ली म्हणजेच उपेंद्र खुशवाहा सर आणि नॅशनल BJP स्पोक्सपर्सन म्हणजेच हुसेन सर यांच्या हस्ते तो आम्हाला प्रदान करण्यात आला. नक्कीच खूप आनंद झाला. 5 वर्षापासून जे आमचं कामकाज चालू आहे मुलांसाठी आणि मुलांनाच केंद्रबिंदू ठेवून जे आमच्या पूर्ण स्टाफनी, आमच्या मॅनेजमेंटनी जे काही इथं फॅसिलिटीज दिले आणि जे काही शिक्षण पद्धती आम्ही इथं राबवली त्याचा नक्कीच त्यांनी आढावा घेतला आणि हा अवॉर्ड आम्हाला प्रदान केला. आमच्यासोबत दिल्ली पब्लिक स्कूल जयपूर यांना देखील अवॉर्ड मिळाला. त्याचबरोबर स्प्रिंगडेल स्कूल आसाम यांना देखील अवॉर्ड मिळाला. तर ह्या सगळ्या अवॉर्डीजसोबत स्टेज शेअर करताना नक्कीच खूप आनंद झाला की महाराष्ट्रामधून आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आणि आपली शाळा जी आहे ती ग्रामीण भागात आहे तरी देखील आपण भारताच्या नक्षावर कुठंतरी आपलं नाव आपल्या कामावर, आपल्या टीमच्या कामावर करत आहोत. तर नक्कीच सगळ्यांना खूप आनंद झाला आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी आमच्या स्टाफला देते. कारण आमच्या स्कूलची जी पेडागॉजी आहे, आपल्या स्कूलमध्ये असं आहे की कुठल्याही वर्गात तुम्ही गेलात आणि कुठल्याही मुलाला तुम्ही विचारलं की बेटा तुला ह्यातलं काय कळालं आहे, तो एकदम कॉन्फिडेंटली सांगू शकतो, समजवू शकतो. तर मला असं वाटतं ही खरी आमचं अचीवमेंट आहे आणि ह्याच्यावरच आम्हाला अवॉर्ड मिळाला. फॉरेन फॅकल्टी आहे, इंटरनॅशनल कोचेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर आमचा जो शिक्षक आहे तो हा खरा आमच्या स्कूलचा आत्मा आहे. तर सर्व पालकांनी ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला त्यांच्यासाठी हा अवॉर्ड आहे आणि S9 चॅनलचे पण मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी देखील आमचं जे काम आहे, कारण मी काय म्हणते की आम्ही आमच्या कामासाठी प्रसिद्ध आहोत, आम्हाला मार्केटिंग करता येत नाही, पण S9 चॅनलने आमचं जे काम आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते. साईबाबांच्या आशीर्वाद घेऊन असंच संजीवनीचं पुढं कामकाज आपल्या मुलांना केंद्रबिंदू ठेवून पुढे असंच चालू ठेवू अशी मी आमच्या स्टाफ, मॅनेजमेंट, प्रिन्सिपल यांच्या वतीनं ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. टूरसाठी होतो युरोपला आणि माझ्या शेजारी एक जेंटलमन बसलेला होता. नेहमीप्रमाणे आपल्या कोपरगावच्या सवयीप्रमाणे थोडीशी ओळख बोलणं झालं आणि कुठून काय सांगितल्यानंतर तो दिल्लीहून होता. पण त्याला सांगितलं मी महाराष्ट्रातून आहे. तो ने कुठून?
म्हटलं नगर, कारण कोपरगाव कोणी ओळखतं की नाही मला शंका होती थोडीशी. नंतर सांगितलं तरी नगर, तो जरा चमकला आणि परत विचारलं नगरमध्ये कुठे? नगरमधून कुठे? शिर्डी. शिर्डी शिर्डी कोपरगाव. कोपरगाव दादा तो 10 वर्षापूर्वी आपल्या कॉलेजला होता आणि आता 10 वर्षापासून इंग्लंडमध्ये स्थायिक होता. राहिलं विमानात आणि मला ग्रीट केलं. आनंद झाला त्याला की फार वर्षानंतर माझ्या सगळ्या मेमरीज या डोळ्यासमोर आल्या म्हणे. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस तो 1.5-2 तास माझ्याशी गप्पा मारत होता. तो आता 10 वर्षापासून इंग्लंडमध्ये होता. अशा प्रकारे आपल्यामध्ये सुंदर व्यक्तिमत्व हे लोक आपल्यामध्ये आहेत. आणि असं नाव आपल्याला समजत नाही काम काय चाललंय, कुठपर्यंत गेलंय आणि कुठं आपलं नाव फेमस झालेलं होतं. आणि अशी लोक भेटल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की कोपरगावचं नाव कुठपर्यंत आहे म्हणून. धन्यवाद. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपप्राचार्य सचिन गाडेकर यांनी केले, तर मोनिका गुप्ता यांनी आभार मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.